वचन समूळ अभिमान जाई माझा इथले करी देवा ऐके ही गोष्ट सर्वत्र समदृष्टी तुझ देखो इथले करी देवा विलवितो तुझ संत चरणे रज हुंदू माथा इथले करी देवा ऐके हे मात हृदये पंढरनाथ दिवस रात्र भलतिया भावे तारी पंढरनाथ तुका म्हणे आता शरण आलो इथले करे देवा ऐके हे गोष्ट सर्वत्र समदृष्टी तुझ देखो विठाला ऐके हे वचन समूळ अभिमान जाळे माझा इथले करी देवा ऐके हे गोष्ट सर्वत्र समदृष्टी तुझ देखो प्रसूत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत शिरोमणी जगदवंदी देवचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा मागणी प्रकरणातील अभंग आहे. असो आजचा जो सेवेचा प्रसंग आहे आपण श्री क्षेत्र पात्र सेवेहून निघून आज श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये आपला प्रवेश झाला का आणि इथून मग आपण भगवंताची सेवा करीत 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 जवळजवळ 17-18 दिवस भगवंताची सेवा म्हणजे भजनच करतो. भजन ही भगवंताची सेवा ती सेवा केली आणि आजचा म्हणजे शेवटचा दिवस आहे, जागराचा दिवस आहे, आज मागायचा दिवस आहे, आज पगाराचा दिवस आहे. उद्या पगार मिळणार पण पगार मिळणार पण किती पगार घ्यायचा हे मागायचं आहे. वारकरी संप्रदायाचं दंड काय पहिल्या दिवशी नामाचं महत्व सांग दुसऱ्या दिवसानंतर सप्ताहामध्ये 4-5 दिवस संत पद निवडक पद उपदेश पद अशी अभंग घ्या. पण शेवटच्या दिवशी देवाकडे मागावं नाहीतरी आपण सगळे मागणारे लोक आहोत. पण देवाकडे काय मागावं या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय मागतात ते पाहण्याचा आपण थोडासा विचार करू. पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण तेच नमस्कार होणे आता हृदये आपुले चौक बळवले भले वरी बैसू पावले श्री गुरुची काय माझी वाणी मानेल संताशी रंजव चित्ताशी भरपूया मस्तक हे पाया
ऐके हे वचन समूळ अभिमान झाले माझा इथले करी देवा ऐके हे गोष्ट सर्वत्र समदृष्टी तुझ देखो अभंगाची भूमिका जगद्गुरु तुकोबराया देवासमोर उभे राहतात एक ध्यानात धरा जी तुकोबराची भूमिका आहे ती आज आपण सर्वांनी तुकोबराची भूमिका घ्यायची आपण देवाच्या समोर उभे आहोत जरी थोडासा अंतर असेल देव लांब नाही देव प्रत्येक ठिकाणी आहे आपल्याला जळे तळे भरला सगळ्या ठिकाणी भरला विठ्ठल जळीस तरी भरला रीता ठावना हे भरला सोम्या देखीला विठ्ठलचे विठ्ठल विठ्ठल म्हणता ठरले भगवान सपुर आहे माझी भूमिका आहे मी असं म्हणत होतो भगवान ते इथे सुद्धा आहे आपण सर्वांनी तुकोबराची भूमिका घ्यायची तुकोबराया एका लहान मुलाचं रूपच घेतलेलं आहे खरा शब्द इतके आहे इतके करा पण तुकोबराने 4 ठिकाणी 4 चरणांना इतले करी असा शब्द वापरला इतले शब्द म्हणजे लहान मुलं म्हणतात तसं तुकोबराने लहान मुलाची भूमिका घेतली देवासमोर उभे राहिले देवा इतले करी देवा ऐके हे वचन म्हणजे माझं बोलणं ऐका काय ऐका समूळ अभिमान झाले माझा हे जेवढे तुकोबराने शब्द वापरले ते आपल्याला 100% लागतात माझा समूळ अभिमान जाळा आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा अभिमान 100% आहे तो जाळून टाका देवाकडे मागायचं दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा म्हणतात इथले करी देव ऐके हे गोष्ट लहान नातू लहान मुलग आजोबाजवळ वडिलांजवळ येतो दादा बाबा तुम्हाला एक गोष्ट सांगू का असं लहान मुलं इथले तरी देव ऐकी ही गोष्ट सर्वत्र समदृष्टी तुझे सर्व ठिकाणी तू मला दिसावा ही देवाकडे आपणही मागायचं तिसऱ्या चरणात तुकोबरा म्हणता इथले तरी देवा विनवितो तुझ देवा मी तुझी विनंती करतो काय विनंती करतो संत चरणी रज वंदू संतांच्या चरणावर त्यांच्या पायावर माझं मस्तक ठेवू द्या तुम्ही जर कृपा केली हे होऊ शकतो चौथ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा म्हणतात इथले करी देवा विनवितो तुझ संत चरणी रज मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही सतत माझ्या हृदयामध्ये ऐके हे मात ए देवा माझी मात ऐका मात म्हणजे विशेष ऐका काय ऐका तुम्ही माझ्या हृदयातून रात्रंदिवस जाऊ नका
आपण ही भूमिका घ्यायची ना. अभंग चित्त पुढे नका ऐकू फार, पण एवढं चित्त ऐकू तर अभंग समज. माझ्या हृदयातून रात्र दिवस तुम्ही जाऊ नका. 5व्या चरणामध्ये तुकोबराने 4 चरणात मागणी मागितली. देवाने होकारा दिला न दिला, तुकोबराय त्यांच्याकडे म्हणतात, देवा भलत्या भावे तारी पंढरीनाथा, तुका म्हणे आता शरण आलो. मी तुम्हाला 4 गोष्टी सांगितल्या, त्या तुम्हाला पटू अथवा न पटू, पण ह्या मागणी पूर्ण करण्याकरता कोणताही पर्याय वापरा. भलत्या भावे आपण म्हणतो ना, ठाकरे साहेब तुमच्याकडे मी 50,000 रुपये मागतो. ठाकरे साहेबांना म्हणावा अशी अडचणी तशा. आपण त्याला म्हणतो, साहेब तुम्हाला जे करायचे ते करा, पर्याय करा, पण माझं एवढं काम करा. तसं तुकोबरा म्हणता, भलत्या भावे तारी पंढरीनाथ, कोणताही उपाय करा पण मला तारा. का तारण करा, मी आता तुम्हाला शरण आलो आहोत. असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. आता थोड्या वेळ चिंतन करायचं आहे. खूप चिंतन आहे अभंग, पण वेळ आपली कमी आहे. आज समोरचं कीर्तन आहे, वेळ आपली कालच आपण परवाला करायला पाहिजे होतं, ते झालं नाही. सगळ्यांचे थोडे थोडे आभार मानायचे आहेत, थोड्याचा थोडा थोडा सत्कार करायचा आहे. तसं काही घाबरायचं नाही. आज हरिदिनी आहे. हरिदिनी म्हणजे हरी जागर. पूर्वीचे लोक आमचे वाडवडील रात्रभर जागर करायचे, सकाळीच काकडा करायचे. कमीत कमी आपण 12 वाजेपर्यंत, पण आपल्याला फरळ करायचं आहे ना, फरळची अडचण आहे. जागरण फार केलं. तुकोबराने सुद्धा याला प्रमाण मानलेलं आहे. एकादशीची दिवशी हरी जागर करा, म्हणजे रात्रभर जागा. त्या जागराचं फळ 1000 पट मिळतं आपल्या इतर जागरापेक्षा, म्हणून हरी जागर करा. पण आपल्याला तेवढं काही करायचं नाही आपल्या वेळेमध्ये. मला तेवढं फार काही येणारही नाही. काय येणार नाही, मला वाटतं आज 10-12 कार्यक्रम असला, छोटा मोठा प्रवचन म्हणा, कीर्तन म्हणा, एवढे कार्यक्रम झाले. आणि माझ्या मनाने तुम्हाला डबल सांगायचंच नाही असं मी ठरवलेलं आहे. 10-12 कीर्तनामध्ये तुम्हाला मागचं रिपीट आलं नाही पाहिजे, एवढी जिज्ञासा करायची, एवढं सपोर्ट करतो मला. मोठे मोठे 50-50 हजारावाले आणा तुम्ही, 2-3 कीर्तन ऐका, हेच मी. आम्ही भले बाबा ठणठण पा, आम्ही प्रयत्न करतोय. तसे येऊ देणार नाही, आताही येऊ देणार नाही. माझ्या सद्गुरूच्या कृपेने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने नाही तुम्हाला मी 12 वाजेपर्यंत उठू देणार. पण आपलं कार्य आपल्याला तुमचा कस पाहायचा नाही, वेळ पाहायची नाही. समय जाणा, समय जाणा. म्हणून अगदी 10-15-20 म्हणा, अर्धा तास म्हणा, आपण बोलू. नंतर पुढे बहुत करणे आहे. काय काय करायचं आहे, समोर करायचं आहे. काही लोकांचे आभार मानायचे आहे, आणि ते करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण सगळं केलं, नुसतं वा म्हणलं तरी बरोबर. पत्नीने स्वयंपाक केला, वाढून आणला, पत्नी खुश करण्याकरता कसंही असू, वा काय स्वयंपाक सुंदर झाला, काय कालवण आण, पत्नीचं मन खुश. ही खारट का सांगा, पण खुश करायचं. तसं आपल्याला तसं खूप सगळ्या मंडळीने खूप जीवापाड कष्ट घेऊन 200-250 मंडळीपर्यंत पोहोचले. आता आपल्याकडे देवाकडे थोडंसं मांडायचं, नंतर आपलं कार्यक्रम. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराया देवाकडे भूमिका लहानपणाची घ्यावा. आपण हे देवाकडे लहान व्हावं, मोठ्या माणसाकडे संतांकडे लहान व्हावं. लहानपण देवा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न तू त्याशी अंकुशाचा भार. लहानपणामध्ये फार शक्य आहे. जगद्गुरु तुकोबरायाने तसे तुकोबरायाकडे अभिमानही नव्हता, त्यांची दृष्टी समान होती. ते संतांच्या तेही सतत होते, हृदयामध्ये भगवान परमात्मा सतत होता. तुकोबराया तरले तरले तरतील हा भरवसा, नामधारकाचा ठसा. तुकोबरायांचा आम्ही 100% तरलो, काही गरजच नाही. तरी पण तुकोबरायाने ही जी भूमिका घेतली ती तुमच्या माझ्या करता घेतली.
तुकोबराय म्हणतात माझं एक वचन ऐका. वचन म्हणजे शब्द आहे, माझं बोलणं ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही जर तुकोबराय त्या मालिकेमध्ये म्हणता ना, तुका वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती. भगवान म्हणतात तुकोबराय देवा मी एक रंग आहे, दुबळा आहे, गरीब आहे, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. तसं ह्याही चरणामध्ये तुकोबराय म्हणतात देवा माझ्या वचन ऐका. वचन ऐकून काय करा, माझा समूळ अभिमान झाला. आता अभिमान असं दिसणारी वस्तू आहे का जाळायला? काडीची पिठी घेतली, लावली काडी आणि तो जळून गेला, असं काही आहे? तसं नाही. पण नाही का प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या पद्धतीचा अहंकार आहे, अभिमान आहे. कोणाला आमच्यासारखं कंबर बांधून व्यवस्थित बोलता आलं का, तो सुद्धा म्हणतो बस. त्या दिवशी शिंपी महाराजांनी मला जसं दिलं झाडावर चढून, तसं मी झाडावर चढायला जेवढा लहान माणूस आहे, पण मोठ्या माणसाने झाडावर चढलं सगळे म्हणते हा खरंच मोठं. तुकोबराय म्हणता तसं मी नाही, तसं मी तसं नाही. ठीक आहे, तरी अभिमान येतो त्यांना. ज्ञानोबराय म्हणतात नवल अहंकाराची गोठी, विशेष न लागे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे नाचली. अभिमान हा मोठ्या आपल्या लहानाच्या मागे लागतच नाही. बोका मेलेल्या उंदराला पाहतच नाही, तो ते कधी माझंच गिरे काय. पण जो पळतो ना त्याच्या पाठीमागे. म्हणून विशेष करून ज्ञानी माणसाच्या कंठाला तो सोडतो. ज्ञानी कीर्तनकार असे, गायक असे, वादक असे, संपत्तीचा असे, संपत्तीदास असे, एखादा सत्ताधीश असे, चांगली चांगली गोष्ट आहे. काही जुनी माणसं असं तर त्याला नक्की माहिती असेल. हिरे भाऊसाहेब निंबती निमगावचे त्या टायमाला खासदार होते, खासदार. आणि चंद्रशेखर बाबा पहिले. आणि सभा होती कशीची ते एवढे मोठे महात्माचा सभा म्हणून चंद्रशेखर बाबा पाठीमागे बसले होते. ते बोलता बोलता बोलले, चंद्रशेखर बाबा उभे राहून हात बोलले, राऊ साहेब माझी एक विनंती आहे. ते पाहताय नव्हतं, हे बोलले माझी एक विनंती आहे. गडावर जायला व्यवस्थित रस्ता नाही, तेवढ्या जर पायऱ्या करून दिल्या तर फार चांगलं. त्याला अहंकार होता सत्तेचा, मी करतो. त्याने पाहिलं सुद्धा नाही, वकारा तर नाही दिला, पण बाबाकडे पाहिलं नाही. परिणाम झाला, तिसऱ्याच्या दिवशी शिरोड फाट्यावर गेले. संत हे करती नाही, त्याला सहन माझ्या प्रभूला सहन व भक्ताचा गेले. मग बाबा म्हणत होते, त्यांचा एक शब्द होता साला. साल्याना माझ्याकडे नुसतं वकरा दिला असतात काय गेला निघून, काय घेऊन गेला? अभिमान, सत्तेचा अभिमान, श्रीमंतीचा अभिमान. पैसे ज्यांच्या पैसे आहे पैशाचा अभिमान, काही म्हणू शकतो पैसे. तुकोबराय म्हणतात मला तसा तो नाही, पण तरी असेल एवढा तेवढा तो जाळा अभंगाचं पहिलं चरण. इथले करी देवाई के वचन, इथले करी देवाई के वचन.
अभिमान जाळे माझा. खूप विस्तार करता येईल पण आपला तेवढा विस्तार करायचा. सुज्ञ मंडळी आहे, सगळी ऐकणारी मंडळी आहे. समूळ अभिमान जाळे माझा. त्या गोष्टीचे 20-25 वर्ष झाले. ठाकरे साहेबांना माहिती असेल, जे थोडेसे राजकारणामध्ये गेला नक्की माहिती असेल. संपत दाजीबा होते ते चांदवडचेच होते. आमच्याकडं याच विलक्षण चालू होतं मार्केट करण्याचं. आमच्या पिढीला पुढे आमचाच भाऊ शिवाजी अमराजे आहे, तेही उभे होते. प्रचार करता आले, पार्टी होती. पुढे लोक काही करतात. पार्टीला ते मुक्कामाल होते, ते खालून आमच्या खालून राहत होते. आणि 90 सालामध्ये मंदिर बांधलं ठाकरे साहेब. आजपर्यंत 36 आता 37 वर्ष सुरू झालं. एकही दिवस काकडाही बंद नाही आणि हरिपाठही बंद नाही. आणि सकाळीच काकडा करीत होते. आणि ते सभापती शेतकून आंघोळ केले की नाही केले आले आमचे एकत्र कुटुंब होतं. मंदिरापासून चालले. मी त्यांच्यामध्ये कधी मध्ये फिरत होतो, ते मलाही ओळखत होते बरे मोठे. आमच्या घरात जाऊन बसले, आमची आरती आटोपली, गेलो ते त्यांच्याकडे. मला काय शिवाजी काय करीत होत? एक तुकोबारायचं प्रमाण. अधर्माच्या गावी काय साधू? जो अधर्म असतो ना, दुर्जनाशी नकळी साधूची बुद्धी. मला शिवाजी काय करत होता रे? आता त्याच्याकडे डोळे झाकले होते. आणि मला या मूर्खाला आपण काय करतो सांगू काय उपयोग? क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, आपली वाचा शिरू नाही. कशाला वाचा शिरवायची? मी गप्प राहिलो. त्याला घेतला, चहा पाणी खाणे गेले. 1 दिवस होता, 2 दिवसाचा काही विलक्षण होऊन ते माझ्या लक्षात नाही. पण होते चांदवडच्या वरती निघाले. एक जण मध्ये होता, हा मध्ये होता, एक जण ह्यावर बसेल होता. तो नातिकाच्या पाठीमागे म्हणते मला तिकून बसू देऊ. त्याला ह्यावून बसवला, तो ह्यावून बसला आणि मंगरूळच्या पुलावर गेला. काय माहिती त्याला काय म्हणते, त्याचा काय गेला ना खाली, जागेवर गेला. मी कशा करता सांगतो, माझ्या मोठेपणा नाही. आपण सावध व्हायचं. साधूची करता आली तर स्तुती करा, त्यांचं दर्शन घ्या, त्यांचा आदर करा, पण अपमान करू नका. तो माझ्या प्रभूला सहन होत नाही. समूळ अभिमान जाळे माझा. आपल्याला पुढे जायचंय. तुकोबारायचा माझा अभिमान जाळा. तसं तुकोबारायला काय अभिमान होता काही, पण त्याला माहिती होतं पुढे जाऊन बरेचसे असे साधू संत आणखीन काही सांगता येईल. तुम्ही संन्याशी लोक पाहिले का? संन्याशी ब्रह्मचारी नाही ना, संन्याशी. संन्याशी ब्रह्मचारीच राहतात. तुम्ही त्यांचं दर्शन घ्या, त्याशी खाली सुद्धा वाक्य नाही. पण शास्त्र असं म्हणतं, जर तुम्ही निदान असं करा, कमीत कमी हात तरी तोडा जर तुमचं दर्शन घेत. जर तुम्ही ते केलं नाही ना, अरे तुमचं तेवढंही पुण्य त्याला जात. नम्र झाला समूळ अभिमान जाळे माझा. एवढंच नाही, आपल्याला समान दृष्टी यावा. अभंगच दुसरं चरण. तुले करी देवा, तुले करी देवा, आये के मोठ, आये के मोठ, तुले करी देवा, आये के मोठ.
ऐके हे गोष्ट सर्वत्र समदृष्टी तुझ देव आई तुकोबराची मागणी देवा माझी एक गोष्ट ऐका काय गोष्ट आहे माझी अशी दृष्टी द्या सर्व ठिकाणी तुम्ही दिसावा जे जे दिशे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग जाण निश्चित माझा सर्व ठिकाणी नरनारी बाळे अवघा नारायण आयशे माझे मन करे देवा रस्त्याने गाडी चालली एक स्त्री पुरुष बसेल असतो खरंच सांगा मनाचे मना आपली दृष्टी काय राहते 100% नवरा बायको नाहीतर 100% पळून घेऊन चालला आपल्याला असं वाटतं का हे बहीण बांबळे आणि 2012 मध्ये बद्रीनाथ केदारनाथला गेलो 2 गाड्या होत्या एक धबधबा होता पाणी आंघोळीची जागा होती आमच्या गाड्या उभ्या राहिल्या आम्ही खाली उतरलो आणि समोर एक माणूस नळी घेऊन त्या बाईच्या अंगावर पाणी टाकत होता आमच्या गाडीची म्हणे पहारे पहा बायकोला कशी आंघोळ घाल त्यांची दृश्य अशी काय झाली नाही त्याची बहीणवर पाणी टाकत बहीण भाऊला अशा काही वर्ष 2 वर्ष अंतरानं राहते नाही का पण आपली दृष्टी तशी नाहीच आहे दृष्टी आपली विचित्र आहे तुकोबरा म्हणतात तशी माझी दृष्टी विचित्र नको मी मागील दृष्टांत सांगतो फार पुढे गेलो नाही तरी चालेल काही सगळा अभंग सोडवलं पाहिजे असं काही आपण ठरलेलं नाही भजन का गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण नाही तसं तर उद्याची आहे उद्या कुठे एवढी वेळ आहे आपल्याला 8:30 वाजता उठायचं जायचंय कीर्तन सुरू 8ला जर झालं अर्धा तासात काय सांगणार नाही उद्याचं काही आताही उठवून घ्या भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण झाले अवतीर्ण झाले एक दिवस काय झालं असं वर्ष 1.5 वर्षाचा भगवान असते रडायला लागले घरामध्ये यशोदा मैयाने कडेवर घेतलं आणि बाहेर आली तरी पुढे राहतो तेवढ्यात राधा माई त्या दिवशी सांगितलं आजही सांगतो राधा माईला भगवंताची बायको समजायची राधा ही देवाची भक्त होती राधा माई हंड्यावर हंडा घेऊन चालली राधा माईची दृष्टी झाली आणि भगवंत रडायचे थांबले यशोदाला बरं वाटलं यशोदा म्हणते राधा घेणं काही याला गवळीने मला इथे राधे राधे घे घेतली माईने त्याच्याकडं पाहिलं आणि भगवंताने तिच्याकडे पाहिलं झेप घातली राधा माईने पुढे हात केला कडेवर बसली मग यशोदा माई म्हणते नेलं गे घरी मला जसं काम करायचंय लाव त्याला नादी घेऊन राधा माईने त्याला पलंगावर बसवलं पाणी ठेवून दिलं आणि विचारलं काना काय खायचं तुला कानाला खडी साखर आणि लोणी फार आवडत होत बोबड्या भाषा सांगितलं मला लोणी द्या खडी साखर द्या राधाबाईने काढलं त्याला दिलं खात होती भरवीत होती दोघांचं बोबडं बोलणं चालू होत राधामाई होती काना फार लहान आहे रे थोडा मोठा होईल आता काय मोठं होते नसते 1.5 वर्ष काही मोठं होईल होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावीची इच्छा भगवान म्हणले अगोदर कसं काय शक्य येते काना हो ना मोठं राधामाईला काय वाटत हा मोठं होईल म्हणाले काय हट्टा काय भगवंताने तिचं मनोगत ओळखलं आणि भगवान 25 वर्षाचे झाले राधामाईला आनंद झाला राधामाई एकमेकासंग गप्पा करायला लागल्या बोलायला लागल्या त्या इतर गप्पा नाही त्यांच्या आध्यात्मिक गप्पा असते देवभक्ताच्या गप्पा आध्यात्मिक आणि दरवाजा लोटलेला होता बंद केलेला होता तेवढ्यामध्ये आण्या नावाचा गवळी राधा माईचा पती आला आणि गावडं थाप मारली राधे दरवाजा उघड
बोलती. राधाबाई लट 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 काय करायचं. राधाबाई म्हणते देवा हो ना लहान. भगवान म्हणताय राधे तुला माहिती नाही का लहानचं मोठं होता येतं. मोठ्याचं कधी लहान झालं. आमचे सर आहे आता रिटायर झाले आणि त्याला म्हणलं वाना 5 वर्षाचं सर खैरे सरजी कसं शक्य हे भगवान नाही म्हणायला. पण राधाबाई काकुळती आहे. देवा आता माझी लाज तुझं देवा. माझा पती आहे तो काय म्हणत. रडकुडी आली कोरोना घातली देव लहान झाली. दरवाजा उघडला तो आडे नावाचा गवळी आला. राधे कोणा संग बोलत होत का. अरे मोठ्यानं सुद्धा आवाज होता. म्हणजे या आवाज काढता येते कोणते. आता देव ऐकतो देव ऐकतो. हे बोलणं सुद्धा देवाला तरी कळतं. शक्य नाही म्हणे. म्हणजे याला सगळे आवाज काढता येते. मांजरीचे काढता येते कुत्र्याचे काढता येते बैलाचे डरायचे आवाज काढता येते. मग आल्या म्हणतात ए कृष्णा काना काढ रे कुत्र्याचा आवाज काढ. मांजरीचा काढला माणसा. मोठ्या माणसाचा आवाज काढ. मोठ्या माणसाचा आवाज काढ. आता शंका दूर होते. आता कोणी कानास होता. रोज आली जाय म्हणजे याला रोज आली. आता राधा रोज आणायला लागले. कृष्ण रोज मोठं व्हायला लागला. आता मोठं होणं तरुश्रीच्या घरामध्ये एकांतामध्ये हे काही बरं आहे का. ही बातमी हा हा म्हणता गोकुळामध्ये पसरली. आणि राधेचा द्वेष करणारे बरेच गोपी होत्या. राधा भगवंताकडे खूप जात होती. देवाला राधा आवडत होती. देव जायचा राधा जायची. या बरोबरच्या ज्या गोपी होत्या गवळण होत्या त्याला ते बरं वाटत नव्हतं. एक जणीने पाहिजेच भऱ्या वाटत खिडकीवर. हे अगं तुला माहिती का तो कानाला जातो आणि राधेने घात मोठा होतो. हे कसे अगं हा ना मी प्रत्यक्ष पाहिजे. दुसरी म्हणे मी पाहते. तिसरी म्हणे मी पाहते. असं म्हणता म्हणता सगळ्या गोपीने भगवंत मोठा होता हे पाहिलं. आणि मग ही बातमी यशोदा माईकडे गेली. एक ललिता नावाची गवळण होती जरा सर्वात पुढे चालणारी पुढे तिनं पुढे पण घेतला. आणि यशोदे अगं काय बोलत तारा तारा आहे ना तुझा कृष्ण. तुला लहान दिसतो 1.5-2 वर्षाचा. तो राधेच्या घरी जातो तो मोठा होतो. हे कोणाला शिकत त्या 50 गवळण नाही. आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं. तो मोठा होत नाही तो मोठा होतो. ती ललिता जास्त मोठी होती. खूप विस्ताराने सांगायचा वेळ नाही आता आपल्याला संपत आला. मग ती ललिता पुढे झाली. यशोदे तुला माहिती का तो कसा आहे. तो तर आहेच आहे. पण ती राधा कशी आहे. कृष्ण तिथे आहे. यशोदा माईचं बोट होतं. ती राधा शिन्नल आहे वेश्या आहे. हे शब्द कानाने कृष्णाने ऐकलं लगेच खाली पडला आणि बेशुद्ध झाला. सगळ्या डोळ्यांनी घाला. सगळे वैद्य बोलवले डॉक्टर बोलवले. नाडी पाहायची चालू आहे. पण हा काय आता तास अर्धा तासात हा जगणार नाही. असं काय करायचं काय करायचं. सगळ्या घाबरल्या. तेवढ्यात एक वैद्य बोलावला. वैद्याने त्याची नाडी तपासली. सांगितलं हा जिवंत होईल. मी सांगतो तसं केलं तर. पण जर ते केलं नाही तर हा जगणारच नाही. मग काही सांग बाबा आम्ही ते करतो. ही यमुना नदी 18 किलोमीटरचा अंतर एक पलीकडचा अलीकडचा. त्याच्यात जायचं पलीकडे झिरा आहे. झिरा तर झिरा असा वाहतोय आणि त्या झिऱ्यातून एक झाडी भरून पाणी आणायचं. याच्यावर असं शिपडायचं लगेच जिवंत होईल. पण जायचं कसं ते ऐका. कसं जायचं. कृष्णाच्या जावळाची बट कापायची. अशी एवढी केस कापायची आणि तो संकल्प करायचा. एकाला एक जोडवतो धागा. केस एकाला एक तो दोर तयार होईल. त्या मेरापर्यंत होईल. आणि त्याच्यावर चालत जायचं. कशावरून ऐकता सर्वत्र समदृष्टी तुझं देखून. त्याच्यावर चालत जायचं केसावर.
तिथे पाणी घ्यायचं, इकडं आणायचं, देवावर टाकायचं आणि देव जिवंत होईल. पण कोण जाईल? जी पतिव्रता असेल ती जाईल. ऐकता ना? सोपं आहे, सोपं आहे का? केसाचा दोर करायचा, संकल्प करायचा, मी जर पतिव्रता असेल, हा दोर तयार होऊ दे आणि त्या दोरावर मला जाऊ दे, तिकडे पाणी घेऊ दे, इकडे अनुष्य उकळू दे, देव जिवंत होते. सगळं करायचं. एक ललिता लई बटबड करीत होती, सोपं आहे ना. राधा वेश्या आहे, पण तुम्ही तर पतिव्रता आहात ना. जाणं यानं पाणी घेऊन सगळं लांब लांब गेलं, लांब लांब गेलं. मन सांगतं, मन सांगायला गेलं नाही. द्रौपदीचं नुसतं कर्णावर मनच गेलं होतं, तरी ती पतिव्रता राहू शकली नाही. रडागागी झाली, आता कृष्ण कसा जिवंत व्हायचा ही बातमी राधामाईला कळाली. राधामाई सारवीत होती, घर सारवीत, तशीच पळाली. माझा देव आणि जगणार नाही, मी तरी कशाला जगणार. पळतच आले ते, घामघाम झालेले, हात शेणाने भरलेले होते. सगळ्या बाजूला झाल्या, तटस्थ आहे. त्या वैद्यरीचे काय झालं माझ्या देवाला, त्याला सांगा असं असं झालं की असं बोलत होते, ती बेशुद्ध झाली. आणि आता जर कोणी पतिव्रता असेल तर ते पाणी घेऊन ये. राधामाईने काहीच विचार केला नाही, झाडी घेतली, पदर सावरला, ती बट कापली, केला संकल्प मी पतिव्रता असेल. पलीकडच्या काठ्याला गेली, पाण्याची झाडी भरली, आणली, देव शिंपडली, देव उठून उभे राहिले. मग कानास म्हणतो, हे ललिते कोण पतिव्रता आहे? दृष्टांत संपला. सर्वत्र समदृष्टी तुझं देखो. राधामाईची भगवंताची दृष्टी समान होती, सगळ्या गोपी सारख्या होत्या. तशी आपली दृष्टी देवाकडे विनंती करा, हे प्रभू नरनारी बाळे अवघा नारायण, सर्व ठिकाणी भगवंत दिसावा अशी दृष्टी आपल्याला यावी पाहिजे. बरं का आपल्याला दृष्टी, ज्याला ज्याला परमार्थ करायचा असेल ना, त्याला ही दृष्टीची गरज आहे. जे जे दृष्टी दिसेल ते हरी रूप दिसावा ही गरज आहे. म्हणून तो कोबरा देवाला विनंती करतात, देवा ही ऐके ही गोष्ट सर्वत्र समदृष्टी तुझं देखो. देवाने थोडासा संकेत केला, मान हळवी, हे काय तो कोबरा, आणखीन काय पाहिजे? अभंगाचं तिसरं चरण. विनवितो तुझ संत चरणी रज बंधू माता. ए देवा, मी तुम्हाला विनंती करतो, माझ्यावर दया करा, माझ्यावर कृपा करा. काय करा? मी सतत संतांच्या पायाजवळ राहील, त्यांच्या चरणावर सतत माझा माथा राहील, असं करा. तसं काही अवघड नाही, पण संत पुढे आहे का? संत फार विस्तारायचं. संत आहे का? आज पाठीमागे द्या सोडून, ज्ञानोबा तुकोबराया नामदेव महाराज इथं आज आम्हाला जिथे माथा ठेवायचा आहे ते संत आहे का? संतांचं काय लक्षण आहे? कशावर ओळखावं हे संत आहे? कीर्तन करते म्हणून संत, भजन म्हणतो म्हणून संत, चांगले कपडे घालतो म्हणून संत. आपल्याला दृष्टी नाही पाहिजे. ज्या टायमाला साधूच्या संगती जाऊ ना, त्या टायमाला काहीतरी त्याचा दोष दिसेल, आपण त्याला संत म्हणू शकतो. संत पाहण्याची दृष्टीच आपल्याला नाही, आपलं मनच म्हणत नाही हे संत आहे म्हणून.
भिकारी एखादा भीक मागायला येतो, आता तर मोटरसायकल येते. हा ना, मोटरसायकल येते, आमक्या मठाचे तमक्या मठाचे इकडचे तिकडचे येते. मोटरसायकल दरवाजापाशी येते, त्या पिशव्या बांधलेल्या असतात, काहीच वह्या राहतात. आपलं मन म्हणतं खरंच आहे काही संत, खरंच हे अन्नदान करीत असतील का? मनामध्ये माझ्या येतं, तुमचं काय माहिती येतं, पण मनाला म्हणा जाऊ द्या ना, त्याला जे करायचं ते करू दे, घ्या ना त्याला काय द्यायचं. पण मन म्हणतं समजा त्याने जाऊन दारूच प्याला, मग त्याने जाऊन मासे चालायला लागला, मग पण दुसरं मन म्हणतं जाऊ दे त्याला जे करायचं ते काय, तुझा धर्म आहे ना. अतिथी विनमुख जाऊ द्यायचा नाही. संत चरणी आपल्याला दिसावा, तो कसा असो तो संत दिसतो. ही दृष्टी येणं फार अवघड आहे, फार साधना करावं लागेल, खूप तपस्या करावं लागेल, तेव्हा जमलं तर जमल. पण जर देवाने कृपा केली तर 100% जमल. देवा तुझी विनंती करतो, संत चरणावर माझा माथा ठेवतो. संत कोणाला म्हणावं? एक 5 मिनिटं घेऊ का तुमच्यावाले? आता 9 वाजले, मला तुम्ही 8:15 उभं केलं, जास्तीत जास्त पाऊण तास झाला, एक 10-5 मिनिटं घेतो आणि मी सोडून येईल. मलाही फार येत नाही, पण तुमचंही कस पाहणार नाही, पुढे पोहोच करणे आहे. एका गावामध्ये एक साधू राहत होता. तो साधू इतका निष्पक्ष होता, तर कोणाचा फुकटचा खायचंच नाही, आपण सगळं फुकट खातो असं त्याचा नियम होता, ब्रह्मचारी. आणि कोणाचा चतुर्मास धरला, आता उद्यापासून चतुर्मास सुरू होतो, पौर्णिमेपासून. चतुर्मासामध्ये कोणाचंच काही खायचं नाही, आपल्या श्रमाचं मिळवायचं, 4 महिने ते थांबून खायचं, असा त्याचा नियम होता. योगाने 1 दिवस गंगेवर स्नान करता गेला. नेणं अंधाराला उजळली अशी परिस्थिती होती. त्या प्रवाहामध्ये एक लाल बुंद असं सफरचंद वाहत आलं, अतिशय सुंदर, एकदम असं रसभरीत होत. तो अंगावर असं पाणी घेतो, तो प्रभाव वाहत होता, ते वाहत आलं नेमकं याच्या हातात. इतकं भारी होतं ना, काय सांगा, इतकं गोडही होतं. त्यांना घेतलं, काहीच केलं नाही, लगेच खायला सगळं निमशिमा खाल्लं. मग म्हणतोय आपण चुकलोच ह्या कामात, नित्य नेमाविना अन्न खायचं स्वान. आपणही नियम करा, नित्य नेम 10-15 मिनिटाचा, अर्धा तासाचा जो असेल ना, त्याच्या अगोदर चहा सुद्धा पिऊ नका. नाही तर मधून आडून आले, आणू का चहा, आण मग काय. नित्यनेम खायचं, तुकोबरायला नित्यनेमाने खाल्लं का स्वान तो कुत्रा. वाया मनुष्यपण वाई, पुरुष म्हणजे गाढव. कशावर कसं सांगतो तुम्ही आता? एक साधं हे सफरचंद खायला, नित्य नेमाविन अन्न खायचं. त्याला वाटलं आपण चुकलो, आपलं नित्यनेम झाला नाही, त्यातल्या त्यात कोणाचं फुकटचं खायचं. मग हे कोणाचं तरी फळ आलं ना, मग हे कोणाचं फळ आहे त्याला 2-5 रुपये देऊन मुक्त होतो. म्हणून त्या प्रवाहाने वर निघाला.
एक टाळ्याचा बाग होता सफरचंदाचा, एक झाड नेमकं नदीमध्ये लोंबलेलं होतं, त्याने तर्क केला, त्या झाडाचं फळ पडलं, आपण खाल्लं. त्या बगीच्यामध्ये गेला, तिथे राखणदार होता. भाऊ, अरे ह्या बगीच्यातलं मी फळ खाल्लं, याचे काही 2-5 रुपये घे, मला मुक्त कर. तो खूप इमानदार, तो मी राखणदार आहे, मालक गावात आहे, तो गावात गेला. त्या मालकाला सांगितलं मी तुझं फळ खाल्लं, मला ऋणातून मुक्त कर. तो मालकही इमानदार आहे. तो बाबा, गेल्या वर्षी माझ्या मुलीचं लग्न झालं आणि तिला मी अंधन दिलेलं आहे. पूर्वी अंधन द्यायचे, झाडं द्यायचे, बाग द्यायचे, पण झाड बाग 2 एकर दान दिला. पण ते कुठे राहतो? मी पुण्याला. तो पुण्याला दिला. पुण्याला घरी गेला. ती बाई म्हणे ती आताच बँकेत गेली. बँकेत गेला, विचार अमुक आला तर बाहेर. काय महाराज, बाबा तुझा बगीच्यातलं मी फळ खाल्लं, त्याचे मला 2-5 रुपये घे आणि मला ऋणातून मुक्त कर. त्याने विचार केला, अरे पुढे चांगलं पुढे पुन्हा, आणि हा तिथून इथे आला. काय सांग, काय व्यर्थ पुरुष आहे. तो काही हरकत नाही, तुला मी मुक्त करतो, पण माझं एक काम करशील तर वचन द्या दोघं, काही सांगून बाबा करायला मी तू काम करतो, पण मला मुक्त कर. तरी काम सोपं आहे. म्हणजे काय काम आहे, माझी एक बहीण लग्नाच्या वयात आलेली आहे, तिच्या बरोबर तू लग्न करशील का? तो म्हणे हो, मी वचन देतो. पण पाहिली का, मी काही 2025 मधला आहे का? जशी असेल तशी मी करणार. म्हणजे कशी आहे, माझी बहीण पांगळी आहे, खुळी आहे, आंधळी आहे, बहिरी आहे, अशी माझी बहीण आहे. करणार, पण मी शब्द दिला, जशी असेल तसे करणार. घरी आणलं, पलंगावर बसवलं. त्या मुलीने सांगितलं, बाई ग, आपल्याकडे साधू आले, पाणी घेऊन. त्या मुलीनं पाणी गल्लास घेऊन आली आणि साधूला दिलं. आणि साहेबांना सांगितलं, हीच मुलगी बरं का ती. साधू म्हणे तुम्ही सांगितले तशी नाही. पांगळी सांगितली पायाने चालतात, खोळी सांगितली हाताने पाणी देते, डोळ्याने पाहते, कानाने ऐकते. तुम्ही सांगितली तशी ही मुलगी नाही, मी तिच्या बरोबर लग्न करणार नाही, तुमच्या वचनातून मी मुक्त झालो. तो म्हणे मी सांगितले तशीच. आपला विषय काय आहे, संत चरणी रजबंधू माता. संत कोणाला म्हणावं हा विषय होता. तशीच म्हणजे कशी आहे आता ऐका. हिचे पाय संतांची साधूची सेवा करण्याकरता, तीर्थयात्रेला जाण्याकरता चालते, इतर ठिकाणी चालत नाही. इतर ठिकाणी पांगळी, इथे चांगली. हात दान धर्म करण्याकरता, सेवा करण्याकरता, भजन करण्याकरता हात चांगले. डोळे ज्ञानेश्वरी गाथा वाचण्याकरता चांगले. कान भगवंताचं भजन ऐकण्याकरता चांगले आहे. इतर ठिकाणी पहिले आंधळे पांगळे मुलगे आहे. आनंद दोघांच्या तो लग्न झालं आणि आले. साधूने फिरत राहू. साधूने फिरत राहू. साधू एक जागी राहिला, अति परिचय देते अवज्ञा. पाणी तुंबलं, शेवट आलं. नदीच्या पाण्याने वाहत राहावं, साधूने फिरत. एखाद्या घरी खूप प्रेम झालं, खूप प्रेम करतं, म्हणून 8व्या दिवशी जायचं नाही. साधूने जायचंच नाही. आस लागली पाहिजे साधूची. आले दोघ जण एकाच कपड्यावर, एक आत्रे पांघरायचं आणि 2 ड्रेस बदलायचे. एका गावात एकच दिवस राहायचं, दुसऱ्या दिवशी निघायचं. एका गावात 5च घर मागायचे, ते दोघांनी खायचं, निघायचं. असा दोघांचा संसार चालला, चालला. वाढवा नाही, त्यागी. हे 5वं 6वं घरात थोडस आणून दिलं तरी घ्यायचं नाही. योगायोगाने एक दिवस आमच्या आज धनु भाऊची पंगत आहे. आताच फरक धनु भाऊ अशी त्या घरामध्ये पंगत होती.
त्याला वाटलं अतिथी आला ना, पहिले 4 घरं मागितली, 5व्या घरी डबल दिली, थोडीशी जिलेबी दिली. हे आता खरं आहे, थोडस दिलं आणि दिलं, ते झालं डबल. त्या नवऱ्याने घेतलं, बायको मंदिरात बसली होती, तिच्या समोर ठेवलं, सांगितलं बरं ग आज जरा वाढवा मिळली, ही आजची निवडीची, जरा ऐका चित्त देऊ. साधू कोणाला म्हणायचं? ती मुलगी झटशरी उठली, म्हणजे मला वाटलं खरं तुम्ही साधू आहात का? ज्या अर्थी तुम्ही उद्याची चिंता करता त्या अर्थी साधू राहिले नाही. दृष्टांत सांगतो, सापडत तुम्हाला साधू? सापडत का साधू? 500 दिले, 250 ठेवत काढून. जो उद्याची चिंता करीत नाही तो साधू आहे, तो संत आहे. त्या संतांच्या चरणावर माझा माथा राहील असे देवा करा. तुका इतले काही देवा विनवितो तू संत चरणी रजवंदू माता. राहिले चरण थोडक्यात सांगून अगोदर भगवंताचं भजन करू आणि आपण सेवा थांबू. ऐके हे मात हृदय पंढरीनाथ दिवस रात्र. हे प्रभू माझी एक मात आहे, मात म्हणजे विशेष असं माझं मागणं आहे. काय आहे? तू पंढरीनाथ, तू देवा माझ्या हृदयातून दिवस रात्र जाऊ नको. आता तो जर दिवस रात्र आपल्यामध्ये नसला तर आपली अंतर जीव तो आहे म्हणून आपण बोलतो, चालतो, सगळं पाहतो, करतो. तो हृदयामध्ये विराजमान आहे. आणि तुकोबाराय म्हणतात तुम्ही माझ्या हृदयामध्ये दिवस रात्र राहा. हे कसं काय मागणं तुकोबारायचं? तुकोबाराय म्हणतात मी मागतो ते बरोबरच आहे. कसं बरोबर आहे? तो आहे म्हणून आपल्याला कोणाला वाटतं माझ्या हृदयात पंढरीनाथ आहे म्हणून. आपल्याला वाटतं का बसल्यापैकी? मला तर काही वाटत नाही, पण आपल्या हृदयात देव बसलेला आहे असं वाटतं का? नाही वाटत. वाटत असल्यावर आपण पाप कर्म करणार नाही, खोटं बोलणार नाही, कोणाला शिवी देणार नाही, कोणाला अभद्र पाहणार नाही, एखादं वाईट पाहणार नाही. आपल्याला माहिती तो साक्षी आहे ना, तो नाही म्हणून आपण सगळं करतो ना. तो आहे जर समजलं माणूस वाम मार्गाला जात नाही. पण अशी जाणीव करून जर देवाला दिली अरे मी तुझ्यातच आहे, उजळले भाग्य आता अवघी चिंता. संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडी आला. काय तिसरं चरण? संपुष्ट हे हृदय पोटी तुका म्हणे होता ठेवा तो आपल्यामध्ये भावाने ठेवा आहे. तो भावाने प्रगट झाला तर तो आपल्या हृदयामध्ये आहे. आपल्या हृदयामध्ये तो अशी जाणीव झाली तर तो वानमार्गाला जाऊ शकणार. तो मांस खाणार नाही, दारू पिणार नाही, तंबाखू गुटखा खाणार नाही. का खाणार? अरे तो मध्ये माझा त्याला कळलं ना आणि त्याला जाईल नाही. पटकन माळ घेईल माळ घालून माझी विनंती करा, माझ्या कृपा करा, एक मात करा, विशेष करा. मला जाणीव करून द्या. क्षणी हाच करावा विचार करवया पार भव शंदो नाशिवंत जे हे जाणार सकळ आयुष्य खातो काळ. मला जाणीव करून द्या. तुम्ही कृपा केली तर मग मी सर्वत्र तुम्हाला पाहिजे. नाही नाही हृदयामध्ये तुम्ही आहे अशी मला जाणव होईल. एवढंच नाही, तुम्ही जर माझ्यावर कृपा केली कोणताही पर्याय निवडा. मी आता तुम्हाला शरण आलेला आहे. अभंगाचा शेवटचा भलतिया भावे कधी पंढरीनाथ भलतिया भावे
तुकोबराला सगळे न्याय माहिती होते. तुकोबरा म्हणतात कोपूने कृष्ण ज्याशी माने तो पावे ब्रह्म साक्षात्कारे. कृपा केलं काय भगवान ताडे कोपून रावणाला मारलं, रावणाच्या कुळाचा उद्धार केला. कोपून कंसाला मारलं, कंसाच्या कुळाचा उद्धार केला. शिशुपालाला मारलं, कंस शिशुपालाचा उद्धार केला. पुतना नावाची राक्षसीने स्तनामध्ये विष भरून देवाला मारायला आले, त्याला मारायला आले तरी त्याचा उद्धार केला. असा तो भगवान आहे. आणि जो शरण गेला त्याला काय टाळणार नाही का? फक्त आपण देवाला शरण जावं. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भव सिंधू नदीचा. म्हणून विस्तार फार आहे, आपला टाइम संपलेला आहे. आता बरंच काही करायचं आहे. एक वेळेला संतांचं भजन करू आणि थांबू. ज्ञानेश्वर शेवटचा दिवस आपल्या दिल्लीमध्ये जवळजवळ आपण 200 माणसं सगळे जीवाने प्रेमाने आपले जिडे आपले ठेपे आहे त्यांनी आपल्याला खूप प्रेमाने आदराने सगळं काही पुरवलं. आपल्याबरोबर महात्मे मोठमोठे समर्थ लोक आपल्याबरोबर आहेत, तेही आपली सगळ्या बाजूने सेवा करतात. आमच्या ज्याची त्याच्याकडं क्षत्र वाटलेलं आहे. आमचे टाळकरी आम्ही 2-4 जण भजन विठून तिठून एकही क्षण भजन करत नाही. सर्वात महत्वाची भजन दिंडीमध्ये भजन महत्वाचं असतं. गाभा आहे गाभा, भजन करत नाही. तीही शास्त्रोक्त पद्धतीने असं कुठेतरी काहीतरी माथ्यातले नाही, आपल्याला आवडत नाही. पहाटे 4 वाजता उठायचे. आमचे काळू पाटील असतील, नाना असतील, आमचे लक्ष्मण मामा असतील, आमचे शरद भाऊ, आमचे भगवान भाऊ पहाटे उठायचे. सुंदर असा काकडा 3 मालिका काकडा करायचे. काकडा आटोपे का त्या 2 मालिका भोपळ्या अतिशय सुंदर असं म्हणत आले. कीर्तनामध्ये बी आम्ही टायमिंगच्या वर कधीच कीर्तन पुढे जाऊ दिलं नाही, प्रवचन जाऊ दिलं नाही.
अर्धा पाऊण तास प्रवचन, 1 तासाच्या वर कीर्तनही जाऊ दिलं नाही, समाजालाही काही बोर केलं नाही, इथपर्यंत आम्ही आलो. त्यांचेही आभार. दुसरी गोष्ट, गरुडासारखे आमचे विजू नाना, ज्ञानेश्वर भाऊ माऊली, अतिशय पुढची तेवढी व्यवस्था, पंचायतीतून कमी काय आहे, पुढे आपल्याला नाश्ता करायचा आहे, तरी जागा आहे का, पाणी आहे का, ही सगळी व्यवस्था इथून तिथून काही कमी. आपण अंधारासारखं गेलं तर जागेवर जाऊन बसायचो, काही कमी पडत नाही. तिसरी गोष्ट, माझ्या माता मावल्या 2-4 जागी भाकरी पोळ्या करायच्या होत्या. दरवर्षी तर लई सांगावं लागायचं, आणखी जा, तमकी जा, फळणी जा. या वर्षी काही नाही, काय रावण्या करून दिलं नाही. 2-4 जागी पोळ्या करायला, स्वयंपाक करायला अगदी पुढे यायच्या. तुम्ही सर्व मंडळी शिस्तीमध्ये आले. थोडं थोडं कधी मध्ये मीही रागवायचो, आमचे गांगुडे सरही रागवायचे. काय रागवायचे, तुम्ही पुढे यावा, तुम्ही ऐकावा, तुम्ही भजन म्हणत चालावा, असं आमची इच्छा आहे. आम्हाला तुमच्यापासून मतदान घ्यायचं नाही, तुमच्यापासून आमचा लई मोठा काही झेंडा लावून घ्यायचा नाही, फक्त तुमचं कल्याण व्हावा. तुम्ही तुमचं घरचं काम धंदे करून इथपर्यंत आले नाही, मग तुमच्या पत्रात काहीतरी पडावं, काहीतरी पडावं, पुण्य पडावं, तुमचे काही बुद्धीत फरक पडावं, तुम्हाला काही ज्ञान प्राप्त व्हावं, आपल्या काही चुका सुधारावा. याच्याकरता आमचा 8 तास आहे. अरे 50 लोक कीर्तन करता येतं, 5000 लोक तर कीर्तन करता येतं. फक्त 5000 लोकांचं कीर्तन जर केलं तर एकाच वेळेला 5000 लोकांचं कल्याण होईल असं आम्हाला वाटतं. 50 लोक तर 50 लोकांचीच होईल. म्हणून तुम्ही शिरोशी आहे ना, सगळ्यांनी ऐकावं, सगळ्यांनी सुधारायचा प्रयत्न करावा. आपण माणसं म्हणून समजून घ्यावं, ही गरज आहे. कधी मध्ये आमचे शेरगे सर तसे अध्यक्ष, आमचे सचिव गांगुडे सर आहे, ते काही बोलत असते. एक फळे मी मला तर बोलताच येत नाही म्हणा, पण तरी त्या नगरच्या पाठीमागे तुम्ही कोणी येईनच जवळ. आमच्या ठोंबरे साहेब महाराजांचं कीर्तन प्रवचन होते, 2-4 जण पुढे बसले. थोडस मी रागवलं. रागवण्यामध्ये तुमचं हित आहे. जसं आई रागवते ना, हे बाळा उन्हात नको मरू, सावलीत मर. मग मरायचं उन्हात, काही सावलीत नाही. आईचा हेतू जसा तसा आमचाही हेतू आहे. तुम्ही सगळे शहाणे मंडळी आहात, घरातील कर्तव्यदार मंडळी आहात, घरातील मेन माणसं आहात. तुम्ही जर सुधारले, तुमचं घर सुधरेल. येत वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवते, येर अनुष्ठते सकळ सामान्य. म्हणून शहाण्या माणसाने सुद्धा आमचे भगवान भाऊ, बाळू भाऊ किती त्रास घेत. ती करंगळीची 2-4 माणसे, तू बाळू भाऊ, काय माणसं काम करतात. मला तर खरंच क्यू वाटत, हे का करता एवढी धाकपड. त्याला काही पगार आहे का, यायला काही द्यायचं आहे का आपल्याला. त्या स्वयंपाकापाशी तुम्ही बसायचं, सगळा स्वयंपाक करायचा, हलवायचं. एवढंच नाही, भांडे घासायचे. अरे चहाचे भांडे, आपल्याला 1 कप 1 ताट द्यायचं, जीवन येतं. त्याने आपल्याला वाढणं द्यायचं, करायचं, आणि पुन्हा भांडे सुद्धा घासायचे. त्यांच्या काही 2-4 महिला जवळच्या, त्या बिचाऱ्या कधी मध्ये सहाय्य करतात. ही तुम्ही आणि खेळी मिळी गदा आरोळी आनंदे. एकमेकावर प्रेम करा, एकमेकावर आपलंच म्हणून करा. ही दिंडी नुसती आप्पाने काढली, आबाने काढली, आमचे दाजी पतुदाजीने विनेकरी होते, त्यांची नाही. त्यांनी फक्त मार्ग दाखवली, दिशा दाखवली, त्या दिशेने आपण चाललो. ती दिशा सुंदर आहे, चांगली आहे, स्वच्छ आहे. आता चालली. अरे कितीतरी लोक किती दिवसाचे दिगे आणून राहिले, त्यांना इथून तिडे तिथून तिडे उभ्यावर राहावं लागेल. आपली अशा मोठ्या माणसांचे सहकार्य, आपल्या बऱ्याच मोठ्या मोठ्या माणसाने लाख 1.5 लाख रुपये दिले. त्याच्यामुळे जागा झाली, आपल्याला हा निवारा झाला, फॅन आली, अजून काही करायची बाकी आहे. हे आपणच करा. अरे आपण जरी उद्या नसलोच ना, आपले मुलं आहे. मला एक कौतुक वाटलं माझं, हे सांगू नये. मला असा धाक होता, तर माझ्या पाठीमागे एक आमचा पुतण्या, एक आमचा मुलगा बरे मोठे भजन म्हणतात. पण मला ते संपले, त्यांचे आमचे नातू प्रत्येक जण सगळे इकडे तिकडे पांगत चालले. कोणी लहान आहे, कोणी आहे. तुमचा
विठ्ठल त्याला बळजबरी दिंडीत आणलं, पण त्याचं उत्तेजन पाहून माझ्या मनाला समाधान वाटलं. बस काही आमची भाषी 4थी पिढी आहे, आमच्या मुलांची 5वी पिढी आहे, 6वी पिढी नेमकी 100% निदान नका की कीर्तनकार होईना भजन्या होईल. त्याला कळतंय तो वाढून द्यायला मदत कर, न सांगता वाढून द्यायला, तुला आमच्या मुलीचा मुलगा आहे, वाढून द्यायला मदत करायचा, टाळ घ्यायचा. ही मंडळी त्यांना हरिपाठ म्हणायला लावायची. मांडक म्हणा तो म्हणायला लागला ना, अरे आज थोडा थोडा चालायला लागला, उद्या चांगलाच. आपले मुलं चांगली व्हावा ही आपली गरज आहे, काळाची गरज आहे बरं का. ही गरज आहे की सगळं आपण एकमेकाला सहाय्य करावं, एकमेकाला करावा. त्याच्यामध्ये बरीचशी मंडळी आपल्याला ह्या मार्ग दाखवणारी आहे. सगळ्यांनाच माझी विनंती आहे, ही दिंडी कोणाची नाही, आपलीच आहे. सगळ्या बाजूने तनु मनू जीव विचारणाशी लावे, तर तनाने मनाने धनाने सगळं आपलं करावं. अंबादास काय करणार आहे? अंबादास जर निस्ता विनेकरी आहे, विनाकाला घ्यायचं ना खूप पाहिजे नाही, नुसतं नाव विनेकरी आहे. आमचा विनेकरी खूप पाठ आहे, त्याच्यावर खूप पाठ आहे. पण काय करा, देव सगळ्याला सारखं देत नाही, त्याला म्हणता येत नाही. मी त्याला म्हणतो काकडा करता, पण माघ महाराजा भाषणात बसवता करायची गरज आहे. दुसरी गोष्ट, मला आमचा भैया आप्पाचा नातू त्यांच्या मुलांना नाही कोणी म्हणतं की मला काही दिसलं नाही, दिगंबर नाही, अंबादास नाही, आणि ते बाकी दोघं इकडे ये नाही बिचारे. पण भैया चांगला म्हणायला लागला, भैया भाषणात बसत जायचं, प्रयत्न करायचे, हळूहळू हळूहळू भैया म्हणताय, हळूहळू कीर्तन करायचे. बरेच दिंड्या अशा आहे की त्या दिंड्यामध्ये कीर्तनकारच नाही, बऱ्याच दिंड्या आहे. आणि थोडं जे बिचारे प्रेमाने येते, आता हे चांगले आपलेवाले सगळे कीर्तनकार फुकट येते, त्यांना जिव्हाळ आहे. दिंडी आपली आहे, आपल्याला सेवा घडते, आपल्याला भजन घडतं, ह्या नात्याने सगळे येते. बऱ्याच दिंड्यामध्ये ठाकरे साहेब, जर तुम्ही माऊली सोहळ्याचं जर निरीक्षण जर केलं ना, तेवढे भाडीचेच माणसं आहे. 2-2, 5-5 हजार रुपये त्या पोरायला द्यावं लागते, जेव खाऊ घालावं लागतो, त्याची झोपायची व्यवस्था करावं लागते. इथपर्यंत आलं तर 5-5, 10-10 रुपये द्यावं लागते. सोपं नाही, सांभाळावं लागत त्याला. इकडे काय कीर्तन काही नाही, तो भजनेचा हातात 5-5 पोरं राहतात. त्यांनी भजन म्हणायचं, भजनाचे पैसे घेतात. आता घेऊ नये काही, पण आता काय करावं, चौकड सारखं झालं कधी काही राहत नाही ना, परमार्थच नाही, व्यवहार. आपल्या इथे तसं काही नाही. जे काही भजनाला, ताळ करायला, वाजवणाऱ्याला कोणाला काही घेता येत नाही, काही नाही. सगळे सेवाभावी आहे. हीच कृपा सर्वांना असावी, भगवंताने ही कृपा आपल्याला करावी. असं चालत राहावं. येऊले शिवप्राणी त्याचा वेलू गेला गगनावरी. कदाचित आमचे शेडगे आपले गांगुडे सर तापडे थोडे तापड, त्यालाही सांगतो, सर जरा थोडं थांबा, कमी कमी. एकदम नालायक म्हणल्यापेक्षा तू लायक नाही, शब्द एकच हो, तू या कामाचा लायक नाही रे, तर बरोबर. पण डायरेक्ट त्याला जर बोललं ना, मी नालायक असं करतो, तसे ते तसे बोलतात. पण तापड स्वभाव असल्यामुळे थोडेसे जाते चिडी, तरी आपला वडील, आपला भाऊ असे आहे, आणि मानून घ्यायचं. आणि ते थांबते, आपण थांबा. आखीनं आता काही सत्कार करायचा आहे. आखीनं आमचे अध्यक्ष 2 शब्द मनोगत पूर्ण करते. आपले आज हरिदिन आहे, थोडीशी काही घाई करू नका. आणि माझी सेवा इथे थांबतो. विठ्ठल जय जय.